आज या ठिकाणी मी या शहरामध्ये पुण्यामध्ये आलेलो आहे आणि पाऊस जो आहे तो पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडतो आहे. यावर्षी पाऊस अवेळेला अनेक वेळेला पडला, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यांना राज्य सरकारच्या वतीनं जी मदत देणं शक्य आहे ती दिलेली आहे. शेतकऱ्यांचं 2 लाखाचं जे कर्ज आहे ते माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण आमच्या दलित समाजातली मागणी अशी आहे, मागासवर्गीय समाजातली, की शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं आहे तर चांगली गोष्ट आहे. पण आमचे मागासवर्गीय महामंडळं जी आहे ती त्यांचंही कर्ज माफ होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांचं कर्ज 1000-1200 कोटी रुपये असेल. ते महात्मा फुले कॉर्पोरेशन आहे, अण्णाभाऊ विकास महामंडळ आहे, लिडकॉम आहे, अशी जी मागासवर्गीय महामंडळं आहे त्यांची कर्ज माफ व्हावी अशा पद्धतीची मागणी आपल्या कार्यकर्त्यांची आहे. आज मी पुण्यामध्ये आलेलो आहे. पुणे विद्यापीठामध्ये महाराष्ट्र सरकार आणि पुणे विद्यापीठ यांच्या वतीने जे ट्रान्सजेंडर आहे या ट्रान्सजेंडरना न्याय देण्यासाठी, ट्रान्सजेंडरना न्याय देण्यासाठी भारत सरकारने केलेले कायदे जे आहे त्याची चर्चा करण्यासाठी आणि ट्रान्सजेंडर यांच्यावर सातत्यानं जो अन्याय होतो तो अन्याय होऊ नये म्हणून आज ते जे सेमिनार आहे ते पुणे विद्यापीठामध्ये आहे आणि त्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. एक तर भारत सरकारच्या वतीनं ट्रान्सजेंडरसाठी जी स्माईल योजना आहे ही स्माईल योजना आम्ही सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये गरिमा गृह आहे, आश्रयगृह आहे, चिकित्सा सुविधा आहेत, कौशल विकास आहे आणि आर्थिक प्रगतीसाठी त्यांना अनेक योजनांचा फायदा मिळवून द्यायचा आहे. अशा पद्धतीचा स्माईल योजना आहे आणि या ट्रान्सजेंडरना अधिकार देण्यासाठी 2019मध्ये आमच्या NDA सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि त्यांना सन्मान मिळाला पाहिजे. ट्रान्सजेंडर यांचा अपमान होता कामा नये. त्यांना शिक्षणामध्ये त्या नोकऱ्यामध्ये त्यांना प्राधान्य मिळालं पाहिजे. या दृष्टिकोनातून अशा पद्धतीचा कायदा केलेला आहे आणि त्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे. तर आज आता आमचं जे पार्लमेंटचं अधिवेशन सुरू होणार आहे 20 जुलैला अधिवेशन आहे. 20 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत आहे. मागच्या वेळेला काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि TMC किंवा अशा अपोजिशननी महिला आरक्षण बिल हे फेल केलेलं होतं. आम्हाला जे 54 मतं कमी पडलेली होती आणि 2/3 मेजॉरिटीनीच हे बिल पास होणार होतं. पण त्यावेळेला अपोजिशननी जाणीवपूर्वक हे बिल फेल केलेलं होतं. पण आता मात्र आमच्याकडे संख्या वाढलेली आहे आणि आता 2/3 मेजॉरिटी आमच्याकडे आहे. त्यामुळे लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये महिला आरक्षण बिल पास नक्की होण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये एकतर जे डिलिमिटेशन आहे म्हणजे महिलांच्यासाठी 273 जागा वाढवायच्या आणि सध्या ज्या 543 जागा आहे त्याच्यामध्ये 273 जागा ॲड करायच्या. अशा 816 जागा किंवा अजून त्यामध्ये काही जागा वाढवण्याच्या संबंधातलं जे बिल आहे ते बिल येण्याची शक्यता आहे आणि हे बिल आलं तर आता आमच्याकडे क्लिअर मेजॉरिटी असल्यामुळं हे बिल जे आहे ते बिल महिलांना आरक्षण देण्याचं पास होणार आहे आणि 2029मध्ये येणाऱ्या ज्या लोकसभा निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये महिलांच्यासाठी 273 जागा ज्या आहेत म्हणजे 273 किंवा अजून कमी जास्त असतील तर त्या जागा महिलांसाठी नक्की मिळणार आहेत आणि मतदारसंघ जे आहे ते मतदारसंघ थोडे छोटे होणार आहेत. आता अनेक मतदारसंघ असे आहेत की 35 लाख 39 लाख एवढे मतदार त्या ठिकाणी आहेत. म्हणजे जिथे 39 लाख मतदार आहेत तिथं पॉप्युलेशन जवळजवळ 50 लाखापेक्षा जास्त आहे. म्हणजे असे मोठे मतदारसंघ आहेत. त्यामुळं डिलिमिटेशन जे आहे ते नको अशी भूमिका मागच्या वेळेला विरोधी पक्षांनी घेतली कारण त्यांना निमित्त हवं होतं की त्यांना हे बिल पास होऊ द्यायचं नव्हतं
आणि पण आता मात्र आमच्याकडे क्लिअर मेजॉरिटी आहे आणि हे बिल नक्की पास होणार आहे आणि त्यामध्ये शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईबच्या महिलांनासुद्धा त्यामध्ये आरक्षण मिळणार आहे. त्यामुळं हे बिल पास होणं हे आपल्या देशासाठी अत्यंत ऐतिहासिक अशा पद्धतीचा निर्णय होणार आहे. तर त्या पद्धतीनं आता एकतर अनेक प्रश्नांवरती आपलं सरकार जे आहे ते सरकार काम करत आहे. नरेंद्र मोदींचं सरकार जे आहे हे सध्या आपली इकॉनॉमी जी 4 नंबरवर आहे ती 3 नंबरवर आणण्यासाठी मेड इन इंडियाला जास्त महत्त्व ते देऊन MSMEला प्राधान्य ते देऊन जे छोटे मोठे उद्योग आहेत अशा उद्योगांना मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करण्याची भूमिका केंद्र सरकारची आहे आणि सगळे उत्पादन जे आहे ते आपल्या भारतामध्ये व्हावं या दृष्टिकोनातून सरकारचं नियोजन आहे. अनेक वस्तू ज्या आहेत त्या वस्तू इम्पोर्ट करण्यापेक्षा एक्सपोर्ट करण्यासाठी आपण आपला जो माल आहे तो बनवायचा आणि त्यासाठी उद्योगपतींना किंवा छोट्या मोठ्या उद्योगांना पूर्णपणे मदत करायची अशा पद्धतीचा प्रयत्न आपला आहे. दुसरा आता एक तर आमच्याकडे NDAकडे बरेचसे खासदार येऊ लागलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आम्ही त्यांना फोडतो वगैरे असं अजिबात नाही आहे. मग आमच्यावरती आरोप असा आहे की आम्ही सगळे पक्ष संपवायला चाललेलो आहोत. पण पक्ष काय संपवण्याचा विषय अजिबात नाही आहे. कारण TMCचे 28 पैकी 20 खासदार जे आहे ते ममता दिदींना सोडून ते बाहेर पडलेले आहेत. ते आता NDA सोबत आलेले आहेत. 6 खासदार आमचे उद्धव ठाकरे साहेबांचे 6 खासदार इकडे आलेले आहेत आणि ते काय टायगर ऑपरेशन नाही आहे, ते देवेंद्र ऑपरेशन नाही आहे, तर ते ऑपरेशन उद्धव ठाकरे ऑपरेशन आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंचं जे ऑपरेशन आहे त्यामुळं त्यांना आपले खासदार सांभाळता येत नाही आहे. त्यामुळं त्या म्हणजे आम्ही खासदार फोडतोय वगैरे असं अजिबात नाही आहे. त्या खासदारांना असं वाटतंय की आता आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर आपण आता BJP, शिवसेना, RPI किंवा इतर NCP इकडं जायला पाहिजे, NDAमध्ये जायला पाहिजे, BJPमध्ये जायला पाहिजे अशा पद्धतीची भावना लोकांचीच आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोक आमच्याकडे येत आहेत. आता 6 खासदार तर आलेले आहेत. पुन्हा सचिन आहेर हे जे तसे मूळ NCP जे होते शरद पवार साहेबांच्या तालमीत तयार झालेले ते होते. पण नंतर त्यांनी त्या तालीम गाठली उद्धव ठाकरेंची. पण तिथं काही त्यांचं मन रमलं नाही. पुन्हा ते आता एकनाथ शिंदेच्या सोबत आलेले आहे आणि सध्या एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे खरे नेते आहेत. कारण धनुष्यबाण त्यांच्याकडं आहे. त्यानंतर 57 आमदार त्यांच्याकडं आहेत, 13 खासदार त्यांच्याकडं आहेत. त्यामुळं लोकांना वाटतं की बाबा एकनाथ शिंदे हे खरे शिवसेनेचे त्या नेते आहेत आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला छेद देऊन उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत युती केली नसती तर कदाचित हे सगळं घडलं नसतं आणि उद्धव ठाकरे हेच त्या ठिकाणचे पॉवरफुल मॅन राहिले असते. पण उद्धवजींना मी सांगत होतो की आपण महायुतीसोबत आलं पाहिजे. पण त्यांनी मात्र काँग्रेस राष्ट्रवादीकडे गेल्यामुळं हे सगळं घडलेलं आहे. त्यामुळं उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलेला आहे. अनेक खासदारांनी तर त्यांना सोडलेलंच आहे. पुन्हा जे 20 आमदार आहे त्याच्यामधले 14-15 आमदारही कदाचित येण्याची शक्यता आहे. त्यामुळं ठीक आहे. तर आता ही परिस्थिती आहे आणि बाकी पवार साहेबांच्या बद्दल आम्हाला सगळ्यांना आदर आहे. पवार साहेब हे महाराष्ट्रातले अत्यंत सिनियर नेते आहेत आणि नरेंद्र मोदी यांनी सुद्धा शरद पवारांची प्रशंसा अनेक वेळेला केलेली आहे. शरद पवार यांचा मी आदर्श घेतलेला आहे. शरद पवार हे स्ट्रॉंग मुख्यमंत्री राहिलेले आहेत. शेतकऱ्यांच्या आणि इतरांच्या प्रश्नांसाठी त्यांचं फार मोठं योगदान आहे आणि पवारसाहेब जर कदाचित 2014 किंवा 19 जर आले असते आमच्या सोबत तर पवारसाहेबांना मी त्या काळामध्ये सल्ला दिला होता की त्यांची NCP जी आहे मी त्यांच्यासोबत ज्यावेळेला होतो त्यावेळेला त्यांना मी सांगितलं होतं की NCP काँग्रेसमध्ये विलीन करा
आणि जर कदाचित असं जर झालं असतं तर शरद पवारांना पंतप्रधान करण्याच्या संबंधातला निर्णय सुद्धा सोनिया गांधी घेऊ शकत होत्या, पण पवार साहेबांनी त्यांचा पक्ष काय तिथं विलीन केला नाही. त्यानंतर पवार साहेब जर आमच्या एनडीएमध्ये आले असते 2019मध्ये 14मध्ये आले असते तर ठीकच आहे, पण 2019मध्ये जर ते आले असते तर कदाचित या देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते, पण पवार साहेब एनडीएमध्ये आले नाही. पण आपल्याला माहीत आहे की अजितदादा असताना पवार साहेबांनी त्यांच्यामध्ये पूर्णपणे चर्चा झाली होती आणि राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या संबंधातला निर्णयही मला वाटतं झाला होता. आणि पवार साहेबांनी अजितदादा पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष असतील त्याला मान्यता दिली होती अशी माहिती आहे. आणि सुप्रिया सुळेंना केंद्रामध्ये मंत्री करायचं असंही ठरलं होतं अशी जी चर्चा आपण ऐकलेली आहे. त्यामुळे ठीक आहे, ते आता अजितदादांच्या अचानक अपघातामुळं हे पुढं राष्ट्रवादीचं विलिनीकरण काय होऊ शकलं नाही. पण आता विलिनीकरण होईल असं काय मला वाटत नाही आहे. आता विलिनीकरण काय होणार नाही आहे. पण कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस एनडीए सोबत येण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. आणि पवारसाहेब कदाचित जर आणि पवार साहेबांनी हा निर्णय घेतला तर मला वाटतं की त्यांचे 8 खासदार जे आहेत ते 8 खासदारी सुद्धा एनडीए सोबत येऊ शकतात. आणि पवार साहेबांना माझं एवढंच म्हणणं आहे की जॉर्ज फर्नांडिस, त्यानंतर शरद यादव, नितीश कुमार, ममता बॅनर्जी, नवीन पटनायक, करुणानिधी असे अनेक नेते एनडीए सोबत होते. त्यामुळं पवार साहेबांनी एनडीए सोबत यायला काही हरकत नव्हती. पण आता मी एनडीएमध्ये आहे आणि पवार साहेब येत नाही ते बरोबर नाही आहे. त्यामुळं मी सुद्धा एनडीए बरोबर आहे. त्यामुळे ठीक आहे, काय करायचं ते आपण पवार साहेब येतील का नाही मला माहीत नाही आहे. त्यांनी पक्षाच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घ्यावा अशा पद्धतीचं आपलं मत आहे. पाहूया पुढं काय होतंय ते. नाही तर मी तर अनेक वेळेला आवाहन केलेलं आहे, पण आता पवार साहेब म्हणतात की मी काही तर जाणार नाही. कारण अजितदादांनी सुद्धा अनेक वेळेला नाही उद्धव ठाकरेंना म्हणजे आता सगळे आमदार आणि खासदार इकडे येऊ लागलेले आहे. त्यामुळे एकटे उद्धव ठाकरे तिकडे राहून काही उपयोग नाही आहे. त्यामुळं त्यांनी सुद्धा इकडे यायला हरकत नाही आहे. म्हणजे उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे वारसदार आहेत, पण उद्धव ठाकरे आले तर त्यांचं स्वागतच आहे. काय नाही आले तर त्याचा विचार होईल, त्याचा विचार बीजेपी करेल. जर एनडीए सोबत जर ते येण्याचा त्यांचा विचार असेल तर एकनाथ शिंदेना विचारून आम्ही निर्णय घेऊ. देवेंद्र फडणवीसांची चर्चा आहे की तुमच्या सोबत येणार केंद्रात, देवेंद्र फडणवीस केंद्रात येणार आहे त्याची चर्चा सुरू आहे. देवेंद्र फडणवीस हे 29 पर्यंत काही या केंद्रामध्ये येणार नाही आहेत. एक तर महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद ते चांगलं हाताळत आहेत. सर्व घटकांना न्याय देण्यासाठी त्यांची भूमिका अत्यंत स्ट्रॉंग आहे. त्यामुळं दिल्लीमध्ये काय येण्याचा विषय नाही आहे. ते सध्या बीजेपीचे मुख्यमंत्री एनडीएचे आमच्या महायुतीचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे ते दिल्लीमध्ये येतील असं मला वाटत नाही. का तशी येण्याची तशी आवश्यकता नाही. तुम्ही बाहेरचे नेते घेते, भाजपा बाहेरचे नेते, बाहेरचे खासदार घेते. एकनाथ खडसेंना मात्र दिल्लीला बोलवलं होतं अमित शहानी. एकनाथ खडसे आज म्हणाले की मला दिल्लीला अमित शहानी बोलवलं होतं, भाजपात या असं आमंत्रण दिले. पण लोकल नेते विरोध करतात. कोण विरोध करते लोक एकनाथ खडसेंना? जुने मित्र आहेत तुमचे एकनाथ खडसे. नाही, कोण त्यांचं जिल्ह्याचं राजकारण आहे. जिल्ह्यामध्ये पक्षामध्ये, काँग्रेस पक्षामध्ये किंवा बीजेपीमध्ये अनेक ठिकाणी स्थानिक वाद असतात. पण आता मग मला वाटतं की माझं व्यक्तिगत मत असं आहे की एकनाथ खडसे हे सिनियर आहे आणि त्यांचा अमृत महोत्सवही लवकर होणार आहे आणि त्याचं निमंत्रणही मला आलेलं आहे. मी त्या कार्यक्रमाला जाणार आहे मुक्ताईनगरला. तर एकनाथ खडसेंना आपल्या बीजेपीमध्ये काही घेतलं पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे. आता काय करायचं तो निर्णय बीजेपीचा आहे.
पण तिथे सिनियर नेते आहेत आणि अशा काळामध्ये त्यांना बीजीमध्ये येण्याची त्यांची इच्छा असेल तर त्यांना घेतलं पाहिजे असं आपलं मत आहे. राम मंदिराच्या चोरी गेल्या काही दिवसांपासून चर्चा हां? सुरू आहे. राम मंदिर चोरी, राम मंदिरातले रामपेठेवरची चोरी झालेली आहे, त्यात काही नावं देखील पुढे आलेली आहेत. आता राम मंदिराची चोरी ही फार मोठी स्टोरी आहे. म्हणजे एक तर आता आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झालेला आहे. म्हणजे 89 पासून त्या खात्यामध्ये किंवा राम मंदिरासाठी जगभरातून लोकांनी पैसे दिलेले आहेत 89 पासून, आणि अनेक लोकांनी श्रद्धेने त्या ठिकाणी पैसे दिले. पण त्यामध्ये काय ब्लॅकमेलर जे होते त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा केल्याची माहिती समोर आल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी SIT नेमलेली आहे, FIR दाखल केलेला आहे, अनेक लोक पकडलेले आहेत. त्यामुळं मला वाटतं की झालेला प्रकार अत्यंत गंभीर आहे आणि राम मंदिरामध्ये असा घोटाळा करणं हे अत्यंत अयोग्य आहे. त्यामुळं ज्यांनी घोटाळा केलेला आहे त्यांना कठोर शिक्षा मिळणं अत्यंत आवश्यक आहे आणि ती त्यांना शिक्षा मिळेल अशा पद्धतीचे आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. आणि झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. तो चोरीचाच पैसा खासदार फोडण्यासाठी हां? दिला जातो. चोरीचा पैसा राम मंदिराच्या दिला जातो असा आरोप होतोय भाजपमध्ये. काय चोरीचा जो पैसा आहे ना, राम मंदिराच्या चोरीतला पैसा भाजपचे खासदार, भाजपचे नेते खासदार विकत घेण्यासाठी करतायत असा आरोप होते तुमच्यावर. पण माझ्यावर कशाला रोड नाही. आता तो आरोप असेल म्हणजे भाजप चे खासदार किंवा भाजप त्या पैशाचा उपयोग करत आलेला आहे असा आरोप आहे. भाजपकडे एवढे पैसे आहेत की त्यामध्ये राम मंदिराचे पैसे घेण्याची आवश्यकता नाही आहे. भाजपच्या अकाउंटला 6-7 हजार 8 हजार कोटी रुपये 8-9 हजार कोटी रुपये त्यांच्या अकाउंटला आहेत. त्यामुळे भाजप हा सक्षम असणारा देशातला सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळं त्या पैशाचा दुरुपयोग भाजपने केलेला आहे या आरोपात तथ्य नाही. पण ज्यांनी घोटाळा केलेला आहे त्यांना नक्कीच मोठी शिक्षा होणार आहे. त्यांना सर्वांना पकडलेलं आहे. पण झालेली घटना ही चांगली नाही. आपल्यासाठी ही गोष्ट खरी आहे. अॅट्रॉसिटीचा जो कायदा आहे ना साहेब, हां? अॅट्रॉसिटीचा जो कायदा आहे ना, म्हणजे अनेक गावात अजूनही दलित समाजावर अन्याय होताना तो कायदा उपयोगी पडतो. पण रत्नाकर गुट्टे आता असं म्हणाले की अॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे कसे दाखल करायचे हे मी तुम्हाला शिकवतो. नियमावली मी तुम्हाला सांगतो. भाषणात ना त्यांनी काही नियमावली वाचून दाखवली की अशा प्रकारे करा म्हणजे अॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल करता येतील आपल्याला. हे कितपत योग्य असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं की अॅट्रॉसिटी ॲक्ट 1989 हा कायदा दलितांवर ज्यावेळेला देशभरात अत्याचार वाढले होते त्यावेळेला पार्लमेंटमध्ये, लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये अनेक तास चर्चा झाली होती. आणि दलितांवरती खेड्यापाड्यात अत्याचार होतात आणि ते थांबवण्यासाठी जो PCR आहे हा प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट हा जो कायदा आहे हा तेवढा ॲक्टिव्ह नाही. म्हणून नॉन बेलेबल ऑफेन्स असणारा अॅट्रॉसिटी ॲक्ट 1989 हा कायदा तयार करण्यात आला. पण त्याचा मिसयूज व्हावा ही भूमिका आमची अजिबात नाही आहे. आमच्या पक्षाने अनेक केसेस मिटवलेले आहे आणि कार्यकर्त्यांना मी आवाहन केलेलं आहे की ज्या लोकांनी अॅट्रॉसिटी केलेली आहे त्यांच्यावरच गुन्हा असला पाहिजे. विनाकारण सगळ्यांची नावं घेऊ नका. पण गावामध्ये जे 2 ग्रुप असतात त्या 2 ग्रुपपैकी एक मराठा समाजाचा ग्रुप जो आहे आज त्या आमच्या दलितांना सांगतो की हे नाव राहिलेलं आहे ते नाव राहिलेलं आहे आणि म्हणून काही लोकांची नावं त्यामध्ये येतात. पण पोलिसांनी त्याचं इन्व्हेस्टिगेशन करावं आणि जे त्यामध्ये नाहीत त्यांच्यावर कायदा लावावा या मताची आम्ही अजिबात नाही. या कायद्याचा मिसयूज अजिबात होता कामा नये ही आमची भूमिका आहे. पण काही लोक त्याचा जसा ते भ्रष्टाचार काय म्हणतात घेतली संघटना असते आता म्हणजे हा जो कायदा आहे हा कायदा दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी आहे आणि थोडी समोर ज्याला दहशत वाटली पाहिजे की बाबा दलितांना आपण काय उलटसुलट बोललो तर आपल्यावर हा कायदा लागू होऊ शकतो म्हणून हा कायदा थोडा नॉन बेलेबल ऑफेन्स असा केलेला आहे. पण नंतर आता जर पोलीस स्टेशनला तक्रार केली तर लगेच अॅट्रॉसिटी लावला जात नाही. त्या ठिकाणी DYSP किंवा शहरातला ACP जो आहे
तो ती केस एक्झामिन करतो आणि त्यानंतर तो कायदा तो लावतात. पण माझ्या पक्षाचं मत आणि माझं व्यक्तिगत मत असं आहे की हा कायदा दलित आणि सवर्णांना एकत्र करण्यासाठी हा कायद्याची आवश्यकता आहे. त्याचा मिसयूज होऊ नये अशी आपली भूमिका आहे. आणि गुट्टे हे आमचे चांगले मित्र आहेत, मोठे उद्योगपती आहेत, गंगाखेडचे ते आमदार आहेत आणि खोटा गुन्हा कसा लावायचा अशा पद्धतीचं शिक्षण देण्यापेक्षा असा गुन्हा होऊ नये अशा पद्धतीचं शिक्षण देणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं असे खोटे गुन्हे मात्र करू नयेत ही माझी आणि माझ्या पक्षाची भूमिका आहे. बच्चू कडू जे आहे ते गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असं म्हणतायत. बच्चू कडू जे आहेत ते म्हणतात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील महाराष्ट्राची कशी इच्छा आहे, होणार आहेत का? तुम्हाला काय माहिती आहे काय आता बच्चू कडू हे प्रहार संघटनेतून आता शिवसेनेत आलेले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेना खुश करण्यासाठी त्यांना असं बोलावं लागतंय. त्यामुळं सध्या एकनाथ शिंदे हे अत्यंत ॲक्टिव्ह असणारे नेते आहेत. त्यांनी 2.5 वर्ष अत्यंत चांगलं काम मुख्यमंत्री म्हणून केलेलं आहे. पण या निवडणुकीमध्ये आकडेच असे आले की 132 जागा बीजेपीच्या आल्या, 57 जागा शिवसेनेच्या एकनाथ शिंदेच्या आल्या, 41 जागा अजितदादांच्या आल्या. त्यामुळे बीजेपीच्या एवढ्या जागा असल्यानंतर दुसऱ्यांना संधी मिळेल असं अजिबात नाही. आणि मागच्या वेळेला त्यांना मुख्यमंत्री यासाठीच केलं होतं की त्यांनी 50 आमदार आणले म्हणून सरकार बनलं होतं. त्यामुळं बीजेपीच्या श्रेष्ठींनी निर्णय घेतला होता की एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री केलं पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस यांचीही पूर्णपणे भूमिका अशी होती की एकनाथ शिंदेमुळंच सरकार आलेलं आहे, त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री करा. आणि ते मंत्रिमंडळात राहणार नव्हते. पण अचानक दिल्लीहून फोन आला की तुम्ही डेप्युटी सीएमची शपथ घ्या आणि म्हणून ते त्या मंत्रिमंडळामध्ये आले. तर एकनाथ शिंदे अत्यंत उत्कृष्ट असणारे नेते आहेत आणि रिक्षा चालवत ते इथंपर्यंत आलेले आहेत. ते रिक्षा चालवत आलेले आहेत आणि मी चालत मी इथंपर्यंत आलेलो आहे. त्यामुळं रिक्षा चालवत जर ते आलेले आहेत तर त्यामुळं एक ते चांगला ते त्यांना अनुभव आहे आणि त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे कपॅसिटी नक्कीच आहे. पण बीजेपी त्यांना मुख्यमंत्रीपद देईल अशी परिस्थिती नाही. त्यामुळं देवेंद्र फडणवीस हे 29 पर्यंत मुख्यमंत्री राहतील असा माझा अंदाज आहे किंवा असं माझं मत आहे. सर एक नेहमी मोदी साहेब मध्यंतरा धावकर आणि दिवा त्याच पद्धतीने तुमची भाजपा सरकार किंवा तुमच्या पक्षाचं तुम्ही स्टेट फॉरवर्ड करत असतो. परंतु महाराष्ट्र सरकारमध्ये काही नियम आयात केले जातात. अधिकाऱ्यांचे वेळेवर बदली होत नाही. 4-4 वर्ष 5-5 वर्ष उठून जातात तरी बदली होत नाही. याचं मागचं कारण काय आपल्याला काय वाटतं? काय अधिकाऱ्यांच्या बदल्या होत नाहीत म्हणतात. बदल्या 5-6 वर्ष अधिकाऱ्यांच्या बदल्या होत नाही, नियम बाह्य वापरून नाही, ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होत नाहीत त्यांची नावं मला द्या, त्यांच्या बदल्या ताबडतोब करून टाकतो. त्यामुळे नाही ठीक आहे. आता आपण म्हणताय त्या पद्धतीनं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काय वेळेला अनेक वेळेला असं होतं की आता माझ्याकडे दिल्लीला आणि मुंबईला सगळे 90% लोक बदल्यासाठी येतात. प्रत्येकाची बदली इथे झालेली आहे, तिथे झालेली आहे, 1 वर्ष झालेली आहे, आई आजारी आहे, अमुक आजारी आहे. तर मी त्यांना सांगतो बाबा आई आजार आहे तर आईला सोबत घेऊन जावं तिथे. त्यामुळं अनेक वेळेला आपण म्हणताय त्याप्रमाणे काय अधिकाऱ्यांच्या नियमाप्रमाणे बदल्या 3-4 वर्षानंतर झाल्या पाहिजे. जर जास्त वेळाला तो अधिकारी तिथं असेल तर नक्की त्यांच्या बदल्यात झाल्या पाहिजे असं माझं मत आहे. आणि नक्की मी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून या अधिकारी जास्त काळ तिथे राहता कामा नये, जास्त म्हणजे जो पिरियड त्यांचा आहे तेवढे ते राहिले पाहिजे. तर तसा नक्की आपण प्रयत्न करू. राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर आक्रमक झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री असेल यांच्यावर सडेतोड बोलत आहेत. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये जे हिंदीमध्ये भाषण केलं त्याच्यावरून पण राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मला वाटतं की राज ठाकरे हे महाराष्ट्रातले अत्यंत ॲक्टिव्ह असणारे नेते आहेत. मराठीचा त्यांना मोठा अभिमान आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे.
पण हिंदीमध्ये बोलूच नका. आता इथे जर कोणी एखादा शिष्टमंडळ बाहेर आउट ऑफ इंडियाचं आलं तर त्यांच्याशी मराठी बोलायचं का? दुसरे आणि काहीतरी उत्तर प्रदेशचे किंवा बिहारचे काय उद्योगपती तर आले तर त्यांच्याशी मराठी बोलायचं का? त्यामुळं हिंदीमध्ये बोलूच नका. हा राष्ट्रभाषेचा अपमान आहे. मला असं वाटतं की मराठी असायला हरकत नाही आहे. पण राज ठाकरेंची मुलं मात्र इंग्लिश मिडियममध्ये ते शिकत असतात. त्यामुळं एकतर मराठीचा अभिमान असायला काही हरकत नाही आहे. आणि आता ते ऑटो रिक्षाच्या बद्दली जो काही निर्णय सरकारने घेतलेला आहे तर मराठी त्यांना आलं पाहिजे, गोष्ट खरी आहे. पण त्या एखादा पॅसेंजर त्या ठिकाणी हिंदी बोलणार असेल तर त्यांनी मराठीत बोलायचं का? त्यामुळं मुंबई शहरामध्ये अनेक लोक येतात. त्यामुळं मला असं वाटतं की राज ठाकरे हे जेवढे आक्रमक होतील तेवढा आमचा फायदा आहे. त्यामुळं त्यांनी किती जरी आक्रमक झाले तरी राज ठाकरेचे लोक काही निवडून येत नाहीत, त्यांचेही निवडून येत नाहीत आणि आमचेही निवडून येत नाही आहे. त्यामुळं त्या आक्रमक त्यांनी एवढं होऊ नये. मला वाटतं की मराठीबद्दल आम्हाला आदर आहे. आम्ही सगळे मराठी आहोतच आहोत. आणि आमचे मराठी दिल्लीमध्ये 4-5 लाख लोक आपले मराठी लोक आहेत. अनेक राज्यामध्ये आपण गेलो, साऊथ इंडियामध्ये तर आमच्या खानापूर आटपाडीचे लोक जे सोनं वितळणारे लोक आहेत ते शेकडोच्या संख्येने त्या ठिकाणी आहेत. सर्व देशभरामध्ये मराठी माणसं मला पाहायला मिळतात. मी UP-मध्ये गेलो तर अनेक जिल्ह्यामध्ये मी गेलो की तिथं मला 10-20 लोक मराठी लोक भेटतात. त्यामुळं सगळ्या देशामध्ये मराठी लोक आहेत. आणि मुंबई ही आपली आर्थिक राजधानी असल्यामुळं मुंबईमध्ये 60% लोक नॉन मराठी आहेत आणि 40% लोक मराठी आहेत. त्यामुळे ही आर्थिक राजधानी आहे. या ठिकाणी सगळ्यांना येण्याचा अधिकार आहे. त्यामुळं मला असं वाटतं की राज ठाकरे घटनेचा अपमान करतायत. राज ठाकरे हे मराठीबद्दल त्यांना अभिमान आहे तर चांगली गोष्ट आहे. पण प्रत्येक वेळेला मराठीचा विषय आणून आपण मुंबईची इमेज खराब करू नये. मुंबईला आर्थिक राजधानी मिळवण्यामध्ये मराठी नॉन मराठींचा सगळ्यांचा सहभाग आहे. त्यामुळं असे वादग्रस्त विधानं करणं योग्य नाही. आणि मुख्यमंत्र्यांनी हिंदी बोलल्यामुळं तेवढा राज ठाकरेंना येण्याची काही आवश्यकता नाही आहे. अनेक वेळेला उद्धव ठाकरे पण हिंदी बोलतात. अनेक मुस्लिम समाजाचे लोक शिवसेनेसोबत आहेत त्यांच्याशी ते काही मराठी बोलतात का ते? आता ते शेवटचा प्रश्न आता आम्हाला जायचा आहे. उपवर्गीकरणाचा निर्णय घेतलेला आहे केंद्रात पण राज्यात पण. तुमच्या पक्षाची नेमकी काय भूमिका आहे? कारण याच्या विरोधात आपल्याला माहिती राज्यभरात आंदोलनं सुरू आहेत, मोर्चे निघत आहेत. काही आमदारांनी सह्या पण केल्या त्या निर्णयाविरोधामध्ये. दलितांमध्ये फूट पाडण्याचा हा प्रकार आहे. आता उपवर्गीकरणाच्या बद्दल एकतर सुप्रीम कोर्टानेच पूर्वी माला मादिगा, आंध्र प्रदेशमध्ये माला मादिगा या 2 जाती आहेत, महार मांग अशा. तर चंद्राबाबू नायडूंच्या सरकारने 20 वर्षापूर्वी असा निर्णय घेतला होता की मादिगांना वेगळं आरक्षण द्यायचं, वेगळं द्यायचं. पण सुप्रीम कोर्टाने मात्र सांगितलं होतं की देशामध्ये 1200 जाती आहे SC मध्ये. आपल्या महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहे. तर हे सगळ्यांना देणं अशक्य आहे. त्यामुळं असं कॅटेगरायझेशन करणं बरोबर नाही असं त्यांचं म्हणणं होतं. पण अलीकडे सुप्रीम कोर्टानेच असा निर्णय दिला आहे की ज्या राज्याला कॅटेगरायझेशन करायचं असेल त्यांनी करावं. म्हणून राज्य सरकारने समिती नेमलेली आहे. त्याचा रिपोर्ट अजून बाहेर आला नाही पण तो रिपोर्ट तयार आहे आणि सगळ्यांच्या हरकती मागवलेल्या आहेत. त्यामुळं आपल्या बौद्ध समाजाचं आणि चर्मकार समाज आहे, इतर समाजाची अनेक लोकांचा या अबकडला विरोध आहे. मातंग समाजाचं म्हणणं असं आहे की बाबा आम्हाला कॅटेगरीशन मिळालं पाहिजे, आम्हाला आरक्षणाचा फायदा होत नाही आहे. तर त्यामध्ये आपलं मत असं आहे की या समाजाला शिक्षणामध्ये कसं पुढं आणायचं यासाठी एक आराखडा तयार करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि बाकीच्या काही जातींमध्ये शिक्षण तेवढं नसलेले लोक असल्यामुळं ते त्यांना फायदा मिळत नाही आहे. बौद्ध समाजाला फायदा यासाठी मिळाला की बौद्ध समाजामध्ये अनेक डिग्रीवाले लोक आपल्याला मिळाले. आणि आता अलीकडे मातंग समाजामधले काही अधिकारी आपले वारे येत होते
असे अधिकारी मातंग समाजाचे पण आता पुढे येत आहेत. त्यामुळं मातंग समाजाला शिक्षणामध्ये कसं पुढं आणायचं याचा विचार होणं आवश्यक आहे. आणि आता एक तर बौद्ध समाजाचं म्हणणं असं आहे की बाबा आमच्यामध्ये फूट पाडू नका, अशी भूमिका त्यांची आहे. पण जर आता कॅटेगरायझेशन होणार की नाही अजून माहीत नाही आहे. पण जर व्हायच असेल तर आमचं म्हणणं असं आहे की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना आरक्षण द्यायला हरकत नाही आहे. मग आता आमच्या बौद्ध समाजाचं 8-9% पर्सेंटेज आहे आणि बाकीच्या दलितांचं 4 ते 4.5% होते की जेवढं आहे 2011च्या जनगणनेप्रमाणे. त्या पद्धतीनं करावं असं आमचं म्हणणं आहे. ते जर अबकडं नाही झालं तर ठीकच आहे. पण मातंग समाज आणि इतर ज्या समाजाला शिक्षणामध्ये कसं पुढं आणायचं या संबंधामध्ये जर सरकारने निर्णय घेतला तर त्या प्रत्येक जातीला फायदा झाला पाहिजे अशीच आमची भूमिका आहे. त्या जातीवर अन्याय होऊ नये असं आपलं या संबंधातलं मत आहे. आणि करायचं असेल तर जातीच्या व लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये करावं असं आपलं मत आहे. विरोध नाही तुमचं? नाही, विरोध नाही म्हणजे करावं असं आपलं म्हणणं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.